पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवारांना अभय। विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आलाय। या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो, तर अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाही। पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही। अमेडिया कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे, तर व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली। पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या खारगे समितीचा अहवाल मागील आठवड्यात महसूल मंत्र्यांना सादर करण्यात आला आणि हा अहवाल सार्वजनिक करण्याची शिफारस समितीने केलेली आहे। या जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले होते आणि त्यामुळे राज्य सरकारने याबाबत चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। या समितीने जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची छाननी, महसूल विभागातील नोंदींची तपासणी तसंच संबंधित अधिकारी व पक्षकारांचे जबाब नोंदवलेले। तरी या अहवालामध्ये जमीन हस्तांतरण प्रक्रिया, झोन बदल, नोंदणीतील त्रुटी तसंच महसूल अधिकाऱ्यांची भूमिका सविस्तर माहिती देण्यात आल्याचं समजतंय। काही प्रकरणांमध्ये नियमबाह्य निर्णय घेतल्याचं निरीक्षण समितीने नोंदवल्याचं बोललं जातं। या समितीने पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची मागील आठवड्यात चर्चा होती, मात्र त्यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चा फेटाळत हा अहवालच आपल्याला प्राप्त झाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं। आता हा अहवाल बावनकुळे यांना सादर झालाय, मात्र या अहवालात कोणावर दोष ठेवण्यात आलाय, पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे का याबाबत स्पष्टता नाहीये। शुल्क भरण्यासाठी अमेडियाला 15 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे, तर मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क बुडवल्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाने पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली 2 महिन्यांची मुदत संपलेली आहे।